आपण किमान 2-3 महिने पुरेल असं धान्य घरीच साठवून ठेवतो. सर्वांनाच अशी सवय असते. डाळ, तांदूळ आणि गहू, हळद, तिखट मसाले इत्यादी गोष्टी तर वर्षभर म्हणून देखील आपण साठवून ठेवतो. अशा वेळी डाळ, गहू किंवा तांदूळाला टोके पडू नये, ते खराब होण्याचे प्रमाण वाढते. एवढेच नाही तर त्यामुळे सतत त्याची जपणूक करण्याची काळजी देखील घरच्या गृहिणीला सतावत असते. आज धान्यात टोके पडणार नाहीत असे घरगुती उपाय पाहूया, ज्यामुळे खर्चही कमी येईल आणि तुमचे धान्यही सुरक्षित राहिल्याने वेळही वाचेल. मसाले आणि पिठाची पाकिटे विकत घेतल्याबरोबर 4 दिवस फ्रीझरमध्ये ठेवावे. तुम्ही मैदा, ओट्स, कुकीज, कॉर्नफ्लॉवर किंवा मसाल्यांसाठी हा उपाय करू शकता. यामुळे पॅकेटमध्ये असलेल्या सर्व अळ्या नष्ट होतील आणि पुढील संभाव्य उपद्रव थांबेल. मग ती पाकिटे बाहेर काढा आणि तुमच्या नेहमीच्या ठिकाणी ठेवा. टोक्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तमालपत्र हा एक उत्तम पर्याय आहे. तमालपत्र किंवा कडुनिंबाची पाने जी धान्य लवकर खराब होऊ शकतात किंवा त्यात टोके पडू शकतात अशी शक्यता असलेल्या कंटेनरमध्ये ठेवता येतात. पिठाच्या धान्याच्या डब्यात 2-3 तमालपत्र टाका. साखरेच्या डब्यात मुंग्या दूर ठेवण्यासाठी डब्यात कडुनिंबाची पाने ठेवा. ते खूप प्रभावी आहे. कडुनिंबाची पाने सहज उपलब्ध होऊ शकतात. धान्यांच्या कंटेनरमध्ये ठेवल्यास कीटक दूर राहतात. ही एक जुनी पद्धत आहे जी शेतकरी धान्य खराब होण्यापासून कीटकांना दूर ठेवण्यासाठी वापरतात. तुम्ही एकटे राहत असाल आणि पहिल्यांदाच या समस्येचा सामना केला असेल तर ही एक चांगली कल्पना आहे. लवंगा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आणि ते बग्सच्या किंवा टोकेचा सामना करतील. त्यांचा प्रादुर्भाव देखील टाळतील. तुम्ही तुमच्या कपाटाच्या शेल्फभोवती काही लवंगा ठेवू शकतात. विचित्र वाटेल पण भुंगे दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. कारण माचीसमध्ये सल्फर असते आणि सल्फर त्या कीटकांना आवडत नाही. माचीसची पेटी दाण्यांजवळ उघडी ठेवावी. मग बघा, तिथे तुम्हाला अळ्या किंवा टोके दिसणार नाहीत. तुम्ही तुमच्या पेंट्रीमध्ये काळ्या मिरीच्या छोट्या पिशव्या देखील ठेवू शकतात. जर मोठ्या प्रमाणात पिठावर कीटकांनी हल्ला केला असेल तर ते फक्त सूर्यप्रकाशात ठेवा. कोरडे करा. यामुळे टोके दूर होतील. कारण त्यांना सूर्यप्रकाश आवडत नाही आणि ते गडद ओलसर जागा शोधतील. पीठ 1 दिवस सूर्यप्रकाशात ठेवा आणि सहज सुटका मिळेल. तांदळाचा किडा दूर ठेवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या डब्यात आले, लसूण किंवा संपूर्ण हळद टाकू शकता. त्याचबरोबर 2-3 लाल सुक्या मिरच्या देखील टाकू शकता. किराणा दुकानात असताना वस्तू घेताना बॉक्स किंवा पिशव्या तपासा. जर पॅकेजिंगमध्ये ची डेट निघून गेलेली असेल, क्रॅक किंवा फाटलेली असेल तर ते घेऊ नका. वस्तू साठवणीच्या ठिकाणी एक नजर मारा. कोणत्या वस्तू कालबाह्य, शिळ्या किंवा जुन्या आहेत ते पहा. त्या वस्तू काढून टाका. स्टोअरमधील बॉक्स आणि पिशव्या एकदा तुम्ही उघडल्यानंतर ते हवाबंद होत नाहीत आणि त्यामुळे कीटकांना सहज प्रवेश मिळतो. तुमचा कोरडा माल आत ठेवण्यासाठी आणि कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काचेची किंवा प्लास्टिकची हवाबंद स्टोरेज कंटेनर नक्की खरेदी करा.